नमस्कार मंडळी, 4 जानेवारीचा ठरलं तर मगचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. तर काल आपण सुरुवातीला दाखवलेलं आहे, प्रिया हवं तसं तोडसू घेत असते सुभेदारांच्या सगळ्या लोकांवरती. आता प्रिया म्हणत असते, मी तर एका फक्त गुंडाला घाबरून त्याच्या विरोधात साक्ष दिली होती, बस निदान बाहेर खालीपणा तर केला नव्हता ना, असं प्रिया म्हणत असते. आता कल्पनाताई म्हणतात, बाद झालं तन्वी, तू आता तुझ्या खोलीत जा. आता त्यावर प्रिया म्हणते, हे पात्र मला आवडतं. तन्वी, तुझ्या प्रश्नांवरती आमच्याकडे उत्तरं नाही आहेत, तू खोलीत जा. हे असं म्हणता तुम्ही प्रत्येक वेळेला, असं प्रिया बोलत असते. आम्ही आमच्या जावयाला झुकतं माप देतोय, पण तू खोलीत जा, बरोबर ना. असे काही डायलॉग जे आहेत तर ते प्रिया म्हणून दाखवत असते. आणि पुढे म्हणते की अजब न्याय आहे सुभेदारांचा. आता पूर्णाजी म्हणतात, तू तुझी मर्यादा ओलांडतेस तन्वी. आता प्रिया म्हणते, मर्यादा या तुमच्या नात जावयाने ओलांडली. अर्जुन म्हणतो, तुला वाद घालायचाच आहे ना तन्वी, तर मग तू काय काय केलं, लिस्ट काढू का पूर्ण त्याची. सचिन एक गुन्हा केला, तो मोठा गुन्हा केलाय, पण असे तू 50 गुन्हे केलेत. प्रिया म्हणते, अरे पण त्याची शिक्षा भोगली ना मी. आता प्रिया ना स्वतःची बाजू फार ठामपणे सांगत असते. म्हणते की तुझी बायको येते मला किंवा पण थोबडावते, मला जेलमध्ये टाकते, घराबाहेर काढते, तुम्हाला हवं ते तुम्ही करताच ना. आणि सचिनला काय सांगा ना, सचिनला मात्र सचिन परत कर असं करायचं नाही असं म्हणायचं आणि त्याला सोडून द्यायचं. त्याला नाही काढलं तुम्ही घराच्या बाहेर, त्याला नाही पाठवलं तुम्ही जेलमध्ये. आता हे सगळं ऐकताना सायली म्हणते, तू स्वतःहून तुझ्या खोलीत जाणार आहे का, तुला खेचत घेऊन जाऊ. प्रिया म्हणते, त्याची काही गरज नाही आहे, माझी मी जातेच म्हणून. आता सगळं सिच्युएशन खूपच क्रिटिकल असते आणि ही प्रिया हवे ते बोलत असते. सुभेदारांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असं प्रिया म्हणत असते. आता पुढं म्हणते की तुम्ही सगळेजणांना सोयीने माफ करता आणि सोयीने शिक्षा देता एखाद्याला. तन्वीने साधी एक फुलबाजी लावली तर बापरे केवढा मोठा गुन्हा केलाय असं समजता, आणि सचिनने एक बॉम्ब लावून अख्खं घर पेटवलं तरी त्याला माफ करायचं, हो ना. असंच वागताना तुम्ही, असं काही प्रिया या सगळ्यांना बोलत असते. आता हे सुभेदार सगळे डायनिंग टेबलवरती बसलेले असतात, हा आपण काल तर पाहिलेलंच आहे. आता प्रिया म्हणते, त्याने बॉम्ब लावला तरी घर पेटवलं तरी त्याला काही बोलायचं नाही, कारण तो जावई आहे ना तो, म्हणून ना मस्तच आहे तुमचं, असं म्हणून प्रिया तिथून निघून जाते. आता लगेचच अस्मिता म्हणते प्रिया गेल्यानंतर की हे सगळं तुम्हाला सचिनमुळे ऐकायला लागते. बोलत असताना सगळ्यांचे चेहरे दाखवले. आजचा भाग थोडा स्टार्टिंगचा म्युझिकली दाखवलेला आहे. पूर्णाजी म्हणतात, आम्ही सचिनला माफ नाही केलेलं. अस्मिता म्हणते, मग याला घराच्या बाहेर का नाही काढलं, हा घरामध्ये का आहे, बोला ना. आता असं म्हणल्यानंतर सगळ्यांनी काय उत्तर द्यावं, सिच्युएशन काय, अजून त्यांनी विचारही केलेला नसतो कोणाला. तोपर्यंत कल्पनाताई म्हणतात, खरं तर याची हीच लायकी की याला घराबाहेर काढावं म्हणून. आता अस्मिता म्हणते, आधी याच्यामुळे माझ्या फॅमिलीला मान खाली करावं लागलेलं आहे. आज अस्मिता म्हणत असते की मला याचं ना तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. त्यावर सायली म्हणते, अस्मिता ताई तुम्ही तुमची तब्येत आहे ना जपा बरोबर, अगदी असं तर रागाकडून सगळं काही बरोबर होणार आहे का. अस्मिता म्हणते, काय करू मी, म्हणजे मला माझा पूर्वीचा संसार परत मिळेल, सांग ना असं काय करू मी, जेणेकरून माझा सचिन माझा जसा पूर्वी होता तसा मला मिळेल, बोल ना. आता असं म्हणून ही अस्मिता जी आहे तर ती खूप रडायला लागते. आता असं कुणी काहीच बोलत नाही. आता अस्मिता म्हणते, नाही आहे ना उत्तर तुमच्याकडे, मग माझी समजूत काढायला कुणीसुद्धा येऊ नका अजिबात, असं अस्मिता रडत रडत बोलत असते. बिचारा कल्पनाताईंचा चेहरा खूपच पडलेला दाखवला आहे आज. आणि अस्मिता म्हणते की प्लीज आता मला कुणीही समजावायला येऊ नका, असं म्हणून अस्मिता तिथून उठून निघून जाते. अर्जुन म्हणत असतो, अगं अस्मिताई, अगं जेवण तरी कर ना, पण अस्मिता कुणाचंच ऐकत नाही आणि तिथून निघून जाते. आता सगळेजण रागाने सचिनकडे बघायला लागतात. हा सचिन एवढा निर्लज्ज दाखवला आहे ना की याला कशाचाच फरक पडत नाही आहे. प्रतापराव म्हणतात, अस्मिता हा सगळा धक्का कसा सहन करू शकणार आहे ना, देवच जाणे. आता असं म्हणल्यानंतर प्रतापराव आणखीन म्हणतात की आता सुद्धा अस्मितानं जेवण त्यांच्या खोलीमध्ये घेऊन जाते, जेवतील त्या नक्कीच. असं म्हणल्यानंतर आता सायली उठते आणि ते सगळं ताटाला नमस्कार करते आणि अस्मिताचं जेवण करून सगळे सुभेदार जे आहेत तर ते ताटाला नमस्कार करून निघून जात असतात. आणि सचिन इतका निर्लज्ज आणि निर्ढावलेला दाखवला की तो तिथंच बसून राहतो. सुरुवातीला केल्यानंतर लगेचच पूर्णाजी सुद्धा ताटाला नमस्कार करून निघून जातात आणि त्यानंतर प्रतापराव आणि मग कल्पनाताई सुद्धा जातात. पण सचिन तिथे अगदी ठाम मांडून बसलेला असतो. सचिन अजिबात हालत नाही. आणि हे सगळे जे आहे तर ते प्रिया पडद्याच्या आडून लपून बघत असते की सगळे सुभेदार कसे निघून गेले ते, म्हणजे सगळ्यांच्या जेवणाचा तिने पचका केलेला असतो. एकही सुभेदार जेवलेला नसतो. घर कसं तोडायचं हे अगदी
प्रियाला बरोबर जमतं. असं वाटतं की प्रिया आणि सचिन अगदी सख्खे बहीण भावंड आहेत की ते असाच रोल प्रियाने इथे केलेला आहे. आता ती बघते की सगळेजण निघून गेलेले आहेत न जेवता आणि प्रिया पडद्याआडूनच म्हणते की बाण निशाण्यावर लागावा तर असा म्हणून. आणि हा सीन इथेच संपलेला आहे. आता आपण दुसऱ्या सीनमध्ये पाहतोय की अर्जुन आणि सायली रात्री झोपलेले असतात. लाईट बंद असते. अर्जुन आला की लगेच सायली लाईट सगळ्या ऑन करते आणि अर्जुनकडे बघते. अर्जुन म्हणतो मला वाटलं होतं की तू झोपली असशील म्हणून मी लाईट्स ऑन नाहीत केल्या, तुला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून. आता सायली म्हणते मला थांब. अर्जुन म्हणतो अगं नेहमीच करतो ना मी. सायली असं नाही का वाटत आहे तुम्हाला? तर अर्जुन काहीच बोलत नाही, गप्प बसतो. त्याला माहिती की सायलीला काय बोलायचं आहे ते. सायली पुढे म्हणते तुम्हाला सचिन भाऊजींबद्दल आधीच माहिती होतं ना, मग मला आधी का नाही सांगितलं तुम्ही? आता आणि पुढे म्हणते आणि ज्याचा थेट संबंध आहे त्या अस्मितांचा पासून सुद्धा तुम्ही लपवून ठेवलं. मी तुम्हाला सतत विचारत होते, मला वाटत होतं काहीतरी गडबड आहे, पण तरीही तुम्ही मला सांगितलं नाही का केलं तसं? बोला ना. आता आपण पाहतोय की अर्जुन पुढे म्हणतो की कारण आता मला वाटलं होतं की सचिनचा अफेअर थांबवेल म्हणून, आणि म्हणून मी त्याला एक संधी द्यायचं ठरवलं होतं. आता यावरती सगळ्या सायली बेडवरून उठते आणि म्हणते या बाबतीत कोणी संधी देतं का हो? त्याच वेळेला तुम्ही फरफटत घरी का नाही घेऊन आलात? सचिन म्हणतो अगं मी त्याला फरफटत माझ्या ऑफिसमध्ये घेऊन गेलो, त्याला थोबाडीत लावली आणि हे सगळं मी अस्मिताईसमोर कसं केलं असतं सांग ना, असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो या सगळ्याचा आजच तिला किती शॉक बसलाय आपण बघितलं ना, आणि मी हेच तर अवॉइड करण्याचा प्रयत्न करत होतो सायली. आता सायली म्हणते टाळू शकतो का आपण हे सगळं? उलट तेव्हा बसला त्यापेक्षा कितीतरी मोठा धोका आज बसलाय अस्मिताताईंना, कारण जे नाही बघायचं ते त्यांनी आज स्वतः बघितलंय, याचा तेव्हा तुम्ही विचार केलाच नाहीत ना. आता सायली आज काही केलं अर्जुनला समजून घेत नाही. आता अर्जुन तर सायली म्हणते हे त्यावेळेस तुम्ही मला सांगायला हवं होतं. अर्जुन म्हणतो अगं कसं सांगणार होतं? तू जरा माझ्या बाजूने विचार कर ना सायली. अस्मिताईची तब्येत एवढी नाजूक आहे की आपण सगळं काही तिच्या बाजूने प्रयत्न करतोय, तिच्या मनासारखं करतोय, हे तू समजून घे ना. आणि ही गोष्ट आणि जी गोष्ट अस्मिताईला डिस्ट्रॉय करेल मी ती गोष्ट मी तिला कसं सांगू? विचार कर ना जरा. आता सायली म्हणते पण तुम्ही हा नाही विचार केला की कधी तर त्यांना हे सगळं कळणारच होतं ना, आणि मग त्यांची अवस्था काय झाली असती याचा नाही विचार केला तुम्ही? अर्जुन म्हणतो मी सचिनवरती विश्वास ठेवला होता आणि त्याने मला प्रॉमिस केलं होतं मी परत असं कशी पाठीशी घातल्याने सगळ्यांपर्यंतपासून. अर्जुन म्हणतो मला हे सगळं तिथं संपवायचं होतं, मला तुम्हाला सगळ्यांना सांगून गोष्टी वाढवायच्या नव्हत्या. सायली लगी म्हणते मला सांगून गोष्टी वाढल्या असता हे बोलतानाही तुम्हाला काही वाटत नाहीये. आता उगीच सायली ते विषय वाढवत असते. अर्जुन म्हणते हे बघ सायली तुला अगोदरच टेन्शन खूप कमी आहेत का? आधीच तू मधुभाऊ बघणार का अस्मिता बघणार? आता सायली म्हणते बाकी सगळं सुरू असताना मी रोज मधुभाऊंना जाऊन भेटतेच ना, मग अस्मिताताईंचा त्रास कसा होईल? आता अर्जुन म्हणतो अगं तो सचिन त्या मुलीला भेटतो हे मला माझ्या मेंदूतून इरेज करायचं होतं. सायली म्हणते इरेज झालं का? सांगा ना झालं का तसं? उलट काय परिणाम झाला बघताय ना तुम्ही. अर्जुन म्हणते हे बघ मला त्यावेळेस जे योग्य वाटलं ते मी केलं. त्यावेळेस फक्त अस्मिताताईंची विचार होती माझ्या डोक्यामध्ये, त्यावेळेस मी तर कोणाचेच विचार करत नव्हतो. आणि हे सगळं बघून मला काय वाटलं असेल हे तू जरा समजून घे ना, तुला समजतच नाही आहे का? सायली म्हणते समजतं म्हणते. आणि मला एक गोष्ट सांगा, तुम्ही मध्ये मला कोणाच्या तरी केसबद्दल बोलला होतात. अर्जुन म्हणतो अपेक्षा नव्हती म्हणजे मी काय करायला हवं होतं? आता अर्जुन म्हणतो की आता मग अस्मिताईसमोर सगळं सांगून टाकायचं आणि मग तिला काय झालं असतं तर ही रिस्क घ्यायची होती का मी? सायली म्हणते मी फक्त एवढंच म्हणते की निदान मला तरी विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं, म्हणजे आपण दोघांनी मिळून ठरवलं असतं पुढे काय करायचं ते. अर्जुन म्हणतो सचिन जे काय केले ना ते इतके वाईट होतं ना की मला त्यावेळेस तिथे अस्मिताईला प्रोटेक्ट करायचं होतं. सायली म्हणते तुम्ही मगापासून जे काही कारणं सांगता ना त्यातलं एकही कारण आहे ना मला पटत नाहीये. नाही तुम्ही हे सगळं चुकलं हे माझ्याकडे तर तुम्ही मान्य करणारच नाहीत, निदान स्वतःकडे तर तुम्ही कबूल करा. मला ना तुमच्याशी वाद घालण्याकडे अजिबातच वेळ नाहीये, असं सायली म्हणते आणि स्वतःच रुसून बसते. अर्जुन म्हणतो अस्मिताईला न सांगून मी चूक केलेली नाहीये आणि तुला सांगून काही साध्य होणार नव्हतं, पण हे तो ऐकून घेणारच नाही, तो समजून घेणारच नाहीये ना, सो मलाही माझा वेळ वाया घालवायचा नाहीये असं अर्जुन म्हणतो. आता आज या दोघांची जरा भांडणं दाखवलेली आहेत. सायली असं अजिबातच अर्जुनला समजून घेत नसते. आता रागाने जाऊन सायली डायरेक्ट बेडवरती झोपी जाते. आता आपण सुभेदारांच्याच घरातला दुसरा सीन पाहतोय. पूर्णाजीच्या रूममध्ये पूर्णाजी निवांत बसलेले असतात. अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की पूर्णाजी पाणी, म्हणून अर्जुन तिथे पाणी ठेवत असतो. तर पूर्णाजी म्हणतात बोल. अर्जुन म्हणतो हो
पूर्णाजी म्हणतात काहीतरी बोलायला आलास ना सायलीऐवजी तू पाणी घेऊन आलास, त्याच वेळेस मला समजलं काहीतरी बोलायचं आहे म्हणून. आणि त्यांना इशारा करतात की इकडे ये म्हणून. आता अर्जुन येतो आणि पूर्णाजीच्या पायाजवळ बसतो, अगदी त्यांच्या मांडीवरती त्याचा गाल वगैरे ठेवून असा बसतो. आणि अर्जुन खूप खचलेला असतो. आज त्याच्या बहिणीच्या बाबतीत असं झालंय ते. अर्जुन म्हणतो की आज आपल्या घरामध्ये जे काही झालंय ना तर ते व्हायला नको होतं ग पूर्णाजी, अस्मिताई किती हर्ट झाली ना ग, असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आणि मला तेच नको होतं आणि म्हणूनच मला सचिनबद्दल सगळं माहीत असताना सुद्धा मी गप्प बसलो ग, मी कोणालाही काहीच सांगितलं नाही. तर पूर्णाजी म्हणतात अरे अर्जुन, पण या घरामध्ये फक्त अस्मिता नाही तर मी राहते, प्रताप राहतो, कल्पना राहते, सायली राहते. तो आमच्यापैकी कोणालाही तो सांगू शकला असता रे, पण तुला सांगूच वाटलं नाही का? अर्जुन म्हणतो आजी मला भीती वाटत होती ग, मी खूप घाबरलो होतो ग, मी जे काही माझ्यासमोर पाहिलं ना हे सगळं कसं ॲक्सेप्ट करू ना मला हेच कळत नव्हतं ग, असं अर्जुन सांगत असतो. अर्जुनला खूप वाईट वाटत असतं आणि म्हणत असतो की पूर्णाजी मी त्या सिच्युएशनमध्ये खूप कन्फ्यूज झाले होतो ग. आजपर्यंत मी माझ्या प्रोफेशनमध्ये मी अशा बरेच केसेस हँडल केल्या, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, हे सगळं माझ्या घरात होईल हे सगळं असं मला वाटलं नव्हतं की हे सगळं माझ्या घरात माझ्या बहिणीच्या बाबतीत होईल. मी विचारच करू शकत नाही ग, मी असं कधी विचारच नाही केला, असं मला कसं वाटेल. आता पूर्णाजी म्हणतात अर्जुन धक्का तर सगळ्यालाच बसलाय, पण अस्मिताचा विचार करून आपण हे सगळं मागे सारायलाच हवं ना आता. आणि पुढे म्हणतात की मनातला संताप मनातच ठेवायला हवा, आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे. अर्जुन म्हणतो पण पूर्णाजी अस्मिताला यातलं काही कळायला नको होतं ग. आता पूर्णाजी म्हणतात अरे कधीपर्यंत लपवून ठेवणार होतास तू अर्जुन, तुझा हेतू चांगला होतास पण पद्धत चुकली तुझा हेतू चांगला होता पण तुझी पद्धत चुकली. तो अविश्वासात घेऊन आम्हाला सगळं सांगितलं असतंस तर काहीतरी मार्ग काढला असता आपण. अर्जुन म्हणतो कोणता मार्ग काढला असता पूर्णाजी सांग ना, सचिनला समजवलं असतं, ओरडलं असतो, धाक दाखवला असता, हेच ना. अगं मग हे सगळं मी एकट्याने करण्याचा प्रयत्न केला ना ग. आणि म्हणतो की तरी बघ ना सायलीला वाटतं की मी चुकीचं आहे म्हणून. आता पण खरं सांगतो चालेल, जरी वाटत असलं ना मी चुकलं तरी पण मी तुमच्या सगळ्याला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला अगं, ती माझी चूक आहे का सांग ना, असं अर्जुन पूर्णाजीकडे बघून म्हणत असतो. आता पूर्णाजी म्हणतात चल आता जे झालं ते झालं बघ अर्जुन, प्रश्न तुझ्या चुकीचा नाही आहे रे अर्जुन, प्रश्न आहे सचिनच्या चुकीचा आहे, सचिनच्या चुकीचा प्रश्न आहे, त्याचं काय करायचं ना ते आधी ठरवायला हवं. सचिन आता परत अशी चूक करेल किंवा न करेल, पण त्यांनी अस्मिताचा विश्वासघात केला ही तर गोष्ट पुसली जाणार नाही ना, असं पूर्णाजी म्हणत असतात. अर्जुनला सचिनचं नाव काढले की खूप संताप होत असतो आणि आपण बघतोय की पुढे पूर्णाजी म्हणतात की हे बघ अर्जुन, तेव्हा एक काम कर, तेव्हा अस्मितांचं बाळंतपण होईपर्यंत हा विषय बंद ठेवायचा असं पूर्णाजी अर्जुनला सांगतात. अर्जुनसुद्धा हो म्हणून मान हलवतो. आता आपण दुसरा सीन पाहतोय. विमल म्हणत असते सकाळ झालेली असते ना तर भाजीला फोडणी तुम्ही द्याल का मी देऊ सायली ते, मग सायलीचं लक्ष जात नाही. सायली नंतर अचानक हो म्हणते आणि म्हणते अहो फोडणी कोण देत आहे, तुम्ही देता का मी देऊ भाजीला, तर सायली म्हणते तुम्हीच द्या. आता आपण पाहतो इथं हॉलमध्ये एक एक करून कल्पनाताई, पूर्ण आजी आणि प्रतापराव तिघेही येऊन बसतात. तिघांच्या चेहऱ्यावर खूप उदासी असते आणि हे सगळं सायली बघत असते. सायलीला हे सगळं आवडत नसतं की आज तिच्या घरातली लोक जे आहेत तर ते अशी निस्तेज बसलेले आहेत. ते सायली ही घर जोडून ठेवणारी आहे हे याच्यावरून आपल्याला लक्षातच येते. आणि प्रेक्षकांनो मी दिलेलं जर का रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनल एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे चॅनलवर कशी झाली ती अर्थातच तुमच्या हातची चव आलेली नसणारच आहे त्याला, पण तरीही बघा ना पिऊन, असं सायली म्हणते. पण काही केल्या या ज्या कल्पना तर आहे त्या रिस्पॉन्स देत नाही, त्यांचा मूडच नसतो, त्या काहीच बोलत नाहीत. आता सायली जी आहे ती पूर्णाजींकडे जाते आणि म्हणते पूर्णाजी तुम्ही मावशींना कळवलं का पोचलं ते, तर पूर्णाजी म्हणतात नाही ग लक्षातच नाही राहिलं. सायली म्हणते हरकत नाही, मी त्यांना फोन करते आणि सांगते त्या काळजी करत असतील ना. तर पूर्णाजी म्हणतात तू पण बस बळा, निवांत बसून चहा पी बरं. आता सायली तिथं बसते आणि चहा पिते. आता अर्जुन कौतुकाने बघत असतो की बापरे माझी बायको कसं घर छान सांभाळते म्हणून, हे सगळं अर्जुन वरून बघत असतो. आता सायली वातावरण निवडण्यासाठी सगळ्यांकडे एकदा बघते, सगळ्यांच्या चेहऱ्यावर निराशा आलेली असते, कोणीही हसत नसतं आता हे सगळं बघून सायली म्हणते की आई आता हे सगळं आपण गेट टुगेदर करायचं ठरवलं होतं तर ते करायचं आहे ना आपण, यावर कल्पनाताई गप्प बसतात आणि डायरेक्ट मानच वळवतात, कारण त्यांचं काही करण्याचं सेलिब्रेशनचा मूडच नसतो. सायली पुढे म्हणते की नाही मला मान्य आहे की घरातलं वातावरण आता तसं नाही आहे म्हणून,
पण आपला हेतू काय होता की काही झालं तरी सगळ्यांनी थोडा वेळ आनंदामध्ये घालवायचा, हा हेतू होता की नाही. आणि पुढे म्हणते की या वर्षामध्ये जे जे काही चांगलं घडलं ते साजरं करायचं आणि जे वाईट घडलं ते मागे सारायचं. आणि काल जे काही घडलं ना ते तर सगळ्यात अगोदर ते खूप वाईट होतंच, पण आई म्हणून तर ते सगळ्यात आधी मागं सारायला हवं ना, असं सायली सांगत असते. आणि पुढे म्हणते तरच अस्मिताताईंना बरं वाटेल. आता हे सगळं सायली कल्पनाताई आणि पूर्णाजींकडे बघून बोलत असते. आता सायली पूर्णाजींना म्हणते, पोटातलं बाळ ऐकत असतं असं म्हणालात ना तुम्ही पूर्णाजी, मग तर अस्मिताताईच्या बाळाने काल नको नको ते ऐकले, मग आता त्या बाळाला आपल्याला त्या बाळाने आपल्या हसण्याचे आवाज ऐकायला हवेत, बरोबर ना, असं सायली म्हणत असते. पूर्णाजीला खूप कौतुक वाटत असतं सायलीचं. असं सायली म्हणते आपल्या सगळ्यांनी एकत्रपणे दाखवून द्यायला हवं की त्याच्या आजूबाजूला खूप सारी माणसं आहेत की ज्याच्यावर प्रेम करणारी आहेत म्हणून. तर पूर्णाजी म्हणतात तू पटते ते मला कळतंय, अस्मिताचं मन कशात तरी रमवण्याची आता सध्या फारच गरज आहे. तेव्हा प्रतापराव सुद्धा लगेच सोफ्यावरून उठून डायनिंग टेबल येऊन बसतात आणि म्हणतात की हो अगदी बरोबर आहे. घरातला एक कुणीतरी चुकीचं वागला म्हणून अख्ख्या घरातल्या लोकांनी चेहरे पाडून बसण्याची काही गरज नाही आहे. आता प्रतापरावांना सुद्धा हे पटलेलं असतं सायलीचं बोलणं. प्रतापराव पुढे म्हणतात अस्मितासाठी आणि अस्मिताच्या बाळासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण करूयात असं प्रतापराव म्हणतात. पुढे कल्पनाताईला म्हणतात कल्पना गेट टुगेदर होणारच. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई ज्या आहेत तर त्या ठीक आहे एवढंच म्हणतात, कारण त्यांचा आजही जास्त काही मूड नसतोच. पण सायलीमुळे त्यांचा मूड परत येण्यासाठी मदत होते. अस्मिताताई म्हणतात कल्पनाताई म्हणतात की मला फक्त अस्मिताच्या चेहऱ्यावरती हसू बघायचे आणि म्हणतात की सायली आपण ठरल्याप्रमाणे सगळं काही करूयात. आता सायली खुश होते. आता कल्पनाताई म्हणतात लावूयात आपण तयारीला. सायली म्हणते आपण नेहमीप्रमाणे फुग्यांची नाही सजावट करायची, आपण यावेळेस ना फुलांची सजावट करायची. म्हणजे काय होईल ना की सगळीकडे फुलांच्या माळा लावल्या ना की अख्खं घर फुलाच्या सुगंधाने भरून जाईल, चालेल ना. तर नुसते सगळेजण मांडो लावत असतात. त्यावर कल्पनाताई म्हणतात मी केक करू का, नाही म्हणजे आता सध्या कोणाचा वाढदिवस वगैरे नाही आहे, पण सरत्या वर्षासाठी आपण केक कापू शकतो ना. आता पूर्णाजी म्हणतात आणि प्रतिमाची स्मृतीसुद्धा परत आली, हे सुद्धा आपल्याला साजरं करायचंच आहे ना, तर मग आपण असं करूयात की केक प्रतिमालाच कापू दे, चालेल ना, आपण असं करूयात. प्रतापराव म्हणतात सायली तू काहीतरी गेम प्लॅन कर, तुझ्याकडनं मस्त आयडिया असतात. आता असं प्रतापराव सायलीला सांगतात. सायली एकदम खुश होते आणि म्हणते हो बाबा. प्रतापराव म्हणतात आणि हे बघा तुम्हाला जर काही आणायचं असेल ना तर लिस्ट माझ्याकडे द्या, मी घेऊन येतो. आणि मेनू काय ठरवायचं आहे हे तुम्ही ठरवलं का. आता सायली लगेच सांगायला लागते आणि जे काही सायलीने सांगितलं हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे. आणि अर्जुन हे सगळं कौतुक वरून बघत असतो की माझ्या बायको कशी घर सावरते ते. आता अर्जुनसुद्धा खाली येतो. आता सायलीच्या लक्षात येतं की अर्जुन खाली आलाय, पण ती मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष करते. आता कल्पनाताई म्हणत असतात आणखीन खीरसुद्धा करूयात का. सायली म्हणते चालेल, मी अस्मिताताईंना बघून आले म्हणून सायली तिथून निघून जाते. ती अर्जुनला अजिबातच भाव देत नाही आणि अर्जुनच्या हे सगळं लक्षात येतं की सायली सगळ्यांबरोबर तर चांगली वागते पण मला अजिबातच भाव देत नाही म्हणून. आणि आजचा हा प्लॅन इथेच संपतो. पुढच्या भागामध्ये प्रिया नागराजसोबत भांडत असते की तुम्ही प्लॅन केला, मला फसवलं आणि महिपतला दुसरीकडे नेऊन बसवलं, मग मी काय हातावर हात धरून बसणार का. आणि हे सगळं सायली ऐकते आणि आपण पाहतोय की अर्जुन सायली भांडणं चालू असतात. अर्जुन म्हणतो वा हे बरं आहे, काही बोलायचं नाही म्हणजे सगळे प्रॉब्लेम आयुष्यातले सॉल्व्ह होतात ना. आणि अर्जुन तिथून निघून घेतो. आता सायली प्रियाला सांगते ती या घरातली माणसं चांगली आहेत म्हणून आज तू या घरात आहेत, पण तू जर का शत्रुजला हात मिळवणी केलीस ना तर तू या घरात आता जास्त दिवस राहणार नाही, हेही तू लक्षात ठेव. असा सायलीने प्रियाला चांगलाच दम भरलेला असतो. आणि आता उद्याच्या भागामध्ये हे सगळं होणार असतं. प्रेक्षकांनो उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यावेळेस 5 जानेवारीचा भाग नक्की बघा. आणि हो माझी आवडती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.